भावली धबधबा पर्यटक मारहाण प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 7 ते 8 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना थोड्याच वेळात इगतपुरीहून पुढील कारवाईसाठी आता नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, नेमकी काय अपडेट आहे या संदर्भातली? भावली धरणावर पर्यटकांवर हल्ला झाला होता। रविवारी संध्याकाळची ही सगळी घटना आहे आणि अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार होता। कारण या घटनेमुळे खरं तर नाशिक जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर जे पर्यटक आपल्या कुटुंबासोबत फिरायला जातात त्यांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न या सगळ्या निमित्ताने उपस्थित झालेला होता। अगदी त्या ठिकाणी त्या टवाळखोरांनी हल्लेखोरांनी त्या कुटुंबियांपैकी एका तरुणीची छेड काढली आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी अक्षरशः त्या कुटुंबाचा पाठलाग करून त्यांची गाडी फोडली, त्यांच्यावर हल्ला केलेला होता। त्यांचा मोबाईल असेल, त्यांची चैन देखील हिसकावून घेतलेली होती आणि हा सगळा प्रकार जर आपण बघितला तर अगदी त्या ठिकाणी मुंबई नाशिक हायवे त्या सगळ्या परिसरामध्ये आहे। तिथून हे कुटुंब खरं तर त्या ठिकाणाहून जात होतं, त्यांचा हल्लेखोरांकडून पाठलाग केला जात होता। त्या ठिकाणी खरं तर महामार्गावर पोलीस असतात, इतर नागरिक देखील असतात, मात्र कुणीही त्यांच्या मदतीसाठी आलेलं नव्हतं। अखेर नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भातला गुन्हा दाखल केला। त्या कुटुंबियांनी जे व्हिडिओ हल्लेखोरांचे रेकॉर्ड केलेले होते त्याच्यावरून इगतपुरी आणि नाशिक पोलिसांनी तातडीने या संशयितांचा शोध घेतला आणि 7 ते 8 संशयितांना आता अटक करण्यात आलेली आहे। पुढच्या काही वेळामध्ये त्यांना नाशिकला आणलं जाईल आणि पुढची कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे। जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार हे जे हल्लेखोर आहेत याच्यापैकी काही सराईत गुन्हेगार देखील असल्याचं बोललं जातं आहे। त्यामुळे जर अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर सराईत गुन्हेगारांचा वावर असेल तर तिथे फिरायला जाणारी पर्यटक कुटुंब कशा पद्धतीने सुरक्षित राहू शकतात हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आता पुढच्या काही वेळामध्ये या सगळ्या आरोपींना नाशिकला आणलं जाणार आहे। मग त्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर जी पर्यटन स्थळं नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था किंवा पोलिसांचा बंदोबस्त ठेवता येईल या अनुषंगाने देखील आता पोलिसांकडून जी कारवाई आहे ती केली जाणार आहे। नक्कीच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।